तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे काही जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला कुठेच स्किप नाही करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, जांभूळ हे फळ खालीलपैकी कोणत्या रोगावर गुणकारी असते? जांभूळ हे फळ खालीलपैकी कोणत्या रोगावर गुणकारी असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील मधुमेह या रोगावर जांभूळ हे फळ अत्यंत गुणकारी असते। पुढचा प्रश्न, संगमनेर व अकोले या दोन तालुक्यामध्ये खालीलपैकी कोणती जमात राहते ते सांगायचं आहे। संगमनेर व अकोले या दोन तालुक्यामध्ये खालीलपैकी कोणती जमात राहते? ऑप्शन क्रमांक 3 राहील महादेव कोळी तसेच ठाकर हे दोन्ही जमाती संगमनेर तसेच अकोले या दोन्ही तालुक्यामध्ये राहत असतात। पुढचा प्रश्न पाहूया, एका तासामध्ये एकूण किती हजार सेकंदाचा समावेश असतो? एका तासामध्ये एकूण किती हजार सेकंदाचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 1 राहील 3600 सेकंदाचा एका तासामध्ये समावेश झालेला असतो। पुढचा प्रश्न, या ठिकाणी बुद्ध धम्म संघ ही तीन रत्न खालीलपैकी कोणी सांगितली होती ते सांगायचं आहे। बुद्ध धम्म संघ ही तीनही रत्न खालीलपैकी कोणी सांगितलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील भगवान गौतम बुद्ध यांनी जे आहे बुद्ध धम्म संघ ही तीनही रत्न सांगितलेली होती। पुढचा प्रश्न, ॲनी बेझंट यांनी होम रूलची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती ते सांगायचं आहे। ॲनी बेझंट यांनी होम रूलची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 राहील मद्रास या ठिकाणी ॲनी बेझंट यांनी होम रूलची स्थापना केलेली होती। पुढचा प्रश्न, बाबू गेनूने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिलेले होते? बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील मुंबई या ठिकाणी बाबू गेनू यांनी आत्मबलिदान दिलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया, जागतिक वारसा स्थळांमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे ते सांगायचं आहे। जागतिक वारसा स्थळांमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील 167 देशांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झालेला आहे। पुढचा प्रश्न, जागतिक वारसा स्थळांमध्ये एकूण किती स्थळांचा समावेश आहे? जागतिक वारसा स्थळांमध्ये एकूण किती स्थळांचा समावेश झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील 1156 स्थळांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झालेला आहे। पुढचा प्रश्न, जागतिक वारसा स्थळ 2021 मध्ये भारताचा क्रमांक कितवा होता ते सांगायचं आहे। मित्रांनो, जागतिक वारसा स्थळ 2021 मध्ये भारताचा क्रमांक हा कितवा लागलेला होता? ऑप्शन क्रमांक 4 कडे मित्रांनो, जागतिक वारसा स्थळ 2021 मध्ये भारताचा 5वा क्रमांक लागलेला आहे। पुढचा प्रश्न, जागतिक वारसा स्थळामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता ठरलेला आहे ते सांगायचं आहे। जागतिक वारसा स्थळ 2021 मध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर 1 राहील इटली हा जो देश आहे जागतिक वारसा स्थळ 2021 मध्ये प्रथम क्रमांकाचा देश बनलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, स्वच्छता हा कोणत्या सूचीतील अतिशय महत्त्वाचा विषय आहे? स्वच्छता खालीलपैकी कोणत्या सूचीतील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील राज्य सूचीतील स्वच्छता हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या महानगरपालिकेने घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प सुरू केलेला आहे? कोणत्या महानगरपालिकेने घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प सुरू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील पुणे येथील महानगरपालिकेने घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे। पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे? महात्मा फुले यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झालेला होता? ऑप्शन क्रमांक 2 राहील महात्मा फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यात झालेला आहे। पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्याही धर्माला विशेष दर्जा नाही देणे म्हणजे काय आहे ते सांगायचं आहे। भारतातील कोणत्याही धर्माला विशेष दर्जा नाही देणे म्हणजे खालीलपैकी काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील भारतातील कोणत्याही धर्माला विशेष दर्जा नाही म्हणजेच भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। पुढचा प्रश्न, संसदीय शासन प्रणालीला एकूण किती नावाने ओळखले जात असते? संसदीय शासन प्रणालीला एकूण किती नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 राहील संसदीय शासन पद्धतीला एकूण 3 नावाने ओळखले जात असते। पुढचा प्रश्न पाहूया, बेशुद्ध माणसांना शुद्धीवर आणण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जात असतो? बेशुद्ध माणसांना शुद्धीवर आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 राहील ऑक्सिजन या वायूचा बेशुद्ध माणसाला शुद्धीवर आणण्यासाठी उपयोग केला जातो।
तर पुढचा प्रश्न पाहूया, हेमोग्लोबिनची निर्मिती कोणत्या खनिज द्रव्यापासून होत असते ते सांगायचं आहे. हेमोग्लोबिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या खनिज द्रव्यापासून होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील लोह या खनिज द्रव्यापासून हेमोग्लोबिनची निर्मिती होत असते. पुढचा प्रश्न, कागदी पिशवीच्या विघटनासाठी एकूण किती महिन्याचा कालावधी लागत असतो? कागदी पिशवीच्या विघटनासाठी एकूण किती महिन्याचा कालावधी लागतो? ऑप्शन क्रमांक 1 राहील कागदी पिशवीच्या विघटनासाठी कमीत कमी 1 महिन्याचा कालावधी लागतो असतो. पुढचा प्रश्न पाहूया, कार्ल लँडस्टेनर ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या शोधाशी संबंधित आहे? कार्ल लँडस्टेनर ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या शोधाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील रक्तगट या शोधाशी. या ठिकाणी कार्ल लँडस्टेनर ही व्यक्ती संबंधित व्यक्ती आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कार्ल लँडस्टेनर यांनी एकूण किती रक्तगटाचा शोध लावलेला होता ते सांगायचं आहे. कार्ल लँडस्टेनर यांनी एकूण किती रक्तगटाचा शोध लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील कार्ल लँडस्टेनर यांनी एकूण 3 रक्तगटांचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी राजे यांनी पोर्तुगीजांचा पराभव कोणत्या ठिकाणी केला होता ते सांगायचं आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी पोर्तुगीजांचा पराभव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 राहील फोंडा या ठिकाणी छत्रपती संभाजी राजे यांनी पोर्तुगीजांचा पराभव केलेला आहे. पुढचा प्रश्न, मेजर हुसेन यांच्यावर कोणत्या क्रांतिकाराने गोळ्या झाडल्या होत्या ते सांगायचं आहे. मेजर हुसेन यांच्यावर खालीलपैकी कोणत्या क्रांतिकाराने गोळ्या झाडलेल्या होत्या? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर मित्रांनो या ठिकाणी 2 राहील मंगल पांडे या क्रांतिकाराने मेजर हुसेन यांच्यावर गोळ्या झाडलेल्या होत्या. पुढचा प्रश्न, सेनापती बापट या क्रांतिकारांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता ते सांगायचं आहे. सेनापती बापट या क्रांतिकाराचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला होता? ऑप्शन क्रमांक 2 राहील पारनेर हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये सेनापती बापट या क्रांतिकाराचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न, सेनापती बापट यांचा जन्म झालेले पारनेर ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. सेनापती बापट यांचा जन्म झालेले पारनेर ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 राहील महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये सेनापती बापट यांचा जन्म झालेले पारनेर ठिकाण स्थित आहे. पुढचा प्रश्न, विजयानंद थिएटर या ठिकाणी कलेक्टर जॅक्सनचा वध कोणत्या व्यक्तींनी केला होता ते सांगायचं आहे. विजयानंद थिएटर या ठिकाणी कलेक्टर जॅक्सनचा वध खालीलपैकी कोणत्या व्यक्तींद्वारा करण्यात आलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील अनंत कानेरे यांनी जे आहे विजयानंद थिएटर या ठिकाणी कलेक्टर जॅक्सनचा वध केलेला होता. पुढचा प्रश्न, कलेक्टर जॅक्सनचा वध झालेले विजयानंद थिएटर कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या शहरात होते ते सांगायचं आहे. मित्रांनो, कलेक्टर जॅक्सनचा वध झालेले विजयानंद थिएटर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील नाशिक जिल्ह्यामध्ये कलेक्टर जॅक्सन यांचा वध झालेले विजयानंद थिएटर स्थित झालेले होते. पुढचा प्रश्न पाहूया, न्यायमूर्ती रानडे हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ व्यक्ती होते ते सांगायचं आहे. न्यायमूर्ती रानडे हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 राहील न्यायमूर्ती रानडे यांनी जे आहे अर्थशास्त्र तसेच शिक्षण तज्ज्ञ तसेच इतिहासकार या सर्व क्षेत्रामध्ये तज्ज्ञ व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींवर संत तुकाराम यांचा प्रभाव होता ते सांगायचं आहे. मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींवर संत तुकाराम यांचा प्रभाव होता? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील मित्रांनो न्यायमूर्ती रानडे यांच्यावर जे आहे संत तुकाराम यांचा प्रभाव झालेला होता. पुढचा प्रश्न, या ठिकाणी इतिहास लेखनाची परंपरा कोणत्या देशापासून सुरू झालेली होती ते सांगायचं आहे. इतिहास लेखनाची परंपरा ही कोणत्या देशापासून सुरू झालेली होती? ऑप्शन क्रमांक 3 राहील ग्रीस या देशापासून जे आहे इतिहास लेखनाची परंपरा सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पंडिता रमाबाई यांच्या बहुतेक संस्थेमागे कोणता शब्द लावण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. पंडिता रमाबाई यांच्या बहुतेक संस्थेमागे खालीलपैकी कोणता शब्द लावण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 राहील पंडिता रमाबाई यांच्या सर्व किंवा बहुतेक संस्थेमागे सदन हा शब्द लावण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांनी केडगाव या ठिकाणी कोणती संस्था स्थापन केलेली होती? पंडिता रमाबाई यांनी केडगाव या ठिकाणी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 राहील मुक्ती सदन ही जी संस्था आहे पंडिता रमाबाई यांनी केडगाव या ठिकाणी स्थापन केलेली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जमातीने ब्रिटिशांविरुद्ध एकूण 3 उठाव केलेले होते? महाराष्ट्रातील कोणत्या जमातीने ब्रिटिशांविरुद्ध एकूण 3 उठाव केलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील कोळी या जमातीने जे आहे महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांविरुद्ध एकूण 3 उठाव केलेले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोहमार्गाचा समावेश आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोहमार्गाचा समावेश झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील महाराष्ट्रातील गडचिरोली हा जो जिल्हा आहे जिल्ह्यामध्ये लोहमार्गाची संख्या अत्यंत कमी आहे.
भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते? भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन हे कोणत्या राज्यात होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, झारखंड राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये तांबे उत्पादन केले जाते. पुढचा प्रश्न, जागतिक वारसा स्थळात महाराष्ट्रातील किती स्थळांचा समावेश होत असतो? जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातील एकूण किती स्थळांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, एकूण महाराष्ट्रातील 2 जागतिक वारसा स्थळांचा हे एक समावेश झालेला आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न, जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या 2 स्थळांचा समावेश होत असतो? जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या 2 स्थळांचा समावेश होतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, वरीलपैकी दोन्ही अजिंठा वेरूळ या दोन्ही स्थळांचा महाराष्ट्रातील या ठिकाणी 2 स्थळांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पणजी हे प्रसिद्ध शहर भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे? पणजी हे प्रसिद्ध शहर भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, भारतातील गोवा राज्यामध्ये पणजी हे शहर स्थित आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 5 जिल्हे आहेत ते सांगायचं आहे? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 5 जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, महाराष्ट्रातील या ठिकाणी वरीलपैकी सर्वच म्हणजे अमरावती, नाशिक तसेच पुणे या सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 5 जिल्हे स्थित आहेत. पुढचा प्रश्न, सर्वात जास्त जिल्हे स्थित असलेला प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे? सर्वात जास्त जिल्हे समाविष्ट असलेला प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, औरंगाबाद प्रशासकीय विभाग हा जो विभाग आहे सर्वात जास्त जिल्हे समाविष्ट असलेला एक विभाग बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, 1950 मध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले होते? 1950 मध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पंडित नेहरू यांच्या हस्ते 1950 मध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये काळी जादू करण्यासाठी सरकारला टॅक्स द्यावा लागत असतो? खालीलपैकी कोणत्या देशामध्ये काळी जादू करण्यासाठी टॅक्स द्यावा लागत असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील, रोमानिया हा एक असा देश आहे ज्या देशामध्ये काळी जादू करण्यासाठी टॅक्स द्यावा लागत असतो. पुढचा प्रश्न, भारतातील किती टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे? भारतातील एकूण शेती ही किती टक्के पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, भारतातील एकूण 61% एवढी जी शेती आहे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या जनगणनेचा जनक असे कोणाला म्हटले जाते ते सांगायचं आहे? भारतातील पहिल्या जनगणनेचा जनक असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, लॉर्ड मेयो यांना जे आहे भारतातील पहिल्या जनगणनेचा जनक असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न, मूलभूत हक्कांमध्ये किती हक्क परकीयांना उपलब्ध नाहीत ते सांगायचं आहे? मूलभूत हक्कापैकी एकूण किती हक्क परकीयांना उपलब्ध नाहीत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, एकूण मूलभूत हक्कांपैकी 5 जे मूलभूत हक्क आहे ते परकीयांना उपलब्ध नाही आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये कोणते धार्मिक स्थळ स्थित आहे? महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते धार्मिक स्थळ आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील, माहूर हे धार्मिक स्थळ महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव फेटाळल्यास तो किती वर्ष पुन्हा मांडता येत नसतो? सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास तो पुढे किती वर्ष मांडता येत नाही? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, सरपंचाविषयी एक वेळेस अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास तो पुन्हा 2 वर्ष मांडता येत नसतो. पुढचा प्रश्न, आराम हराम है हा नारा प्रसिद्ध कोणी दिलेला होता ते सांगायचं आहे? आराम हराम है हा नारा प्रसिद्ध खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत देण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, पंडित नेहरू यांच्यामार्फत आराम हराम है हा प्रसिद्ध नारा देण्यात आलेला होता. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? गॅरंटीच आहे की आपल्याला आवडलीच आहे आणि त्यामुळे सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. तसेच आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जर आपण घरी बसून ऑनलाईन बिलकुल माझ्यासारखे पैसे कमवू इच्छित असाल तर मी आपल्याला शिकवण्यासाठी की कशा प्रकारे कमवू शकता एक चॅनल ओपन केलेला आहे हिंदीमध्ये आणि इच्छुक विद्यार्थ्यांना त्या चॅनलला व्हिजिट करण्यासाठी त्या चॅनलचा जो लिंक आहे या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि जर डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल, सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा, आपल्याला त्या चॅनलचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल. तर मिळतो कोणाला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.